चला तर मग आज बनवूया आपण मोतीचूर बुंदीचे लाडू। तर त्यासाठी मी इथे 1.5 कप बेसन पीठ घेतलेला आहे। बेसन पीठ जे आहे ते आपल्याला आता इथे चांगलं चाळूनच घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अगदी किंचित हळद आपल्याला इथे टाकायची आहे। त्यामध्ये हळदीचा फ्लेवर वगैरे असा येत नाही, अगदी किंचित टाकायची आहे। त्याला पिवळा रंग येण्यासाठी हवं तर तुम्ही त्यामध्ये रंग सुद्धा टाकू शकता। आता इथे मी ज्या कपाने बेसन पीठ घेतलेलं आहे त्याच कपाने पाणी घेतलेलं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला मिक्सचर जे आहे ते अशा पद्धतीने तयार करायचे। बघू शकताय तुम्ही इथं। तर 1 कप पाणी त्याला पुरेसं होतं आणि इथे मी आता 2 वाट्यांमध्ये मिश्रण काढून घेतलेलं आहे। आता मोतीचूरचे लाडू जे म्हटलं तर ते कलरफुल असतात असे। तर इथे मी एका वाटीत हिरवा आणि एका वाटीत ऑरेंज रंग टाकून घेतलेला आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। यामध्ये मीठ वगैरे अजिबात टाकायचं नाहीये, कारण की हा जो कलर आपण टाकलेला आहे ना त्यामध्ये सुद्धा मीठ असते, त्यामुळे यात आपल्याला मीठ दुसरं टाकायचं नाहीये। आणि आपण लाडू जे आहे ते गोड तयार करणार आहोत। खारी बुंदी वगैरे असती तर त्यामध्ये चालू शकतं मीठ। तर इथे मी त्याच कपाने 1 कप जे आहे ते साखर घेतलेली आहे आणि 1च कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं आहे। प्रमाण जे आहे ते अगदी परफेक्ट आहे। याच पद्धतीने तुम्ही बनवा, अजिबात चुकणार नाही या पद्धतीने जर तुम्ही बनवलं तर आपण आता त्याचा पाक तयार करायला ठेवूयात। आणि मिश्रण जे आहे ते इथे मी पाइपिंग बॅग मध्ये टाकून घेतेय। तर तुमच्याकडे जर पाइपिंग बॅग नसेल तर तुम्ही बॉटलने सुद्धा बुंदी बनवू शकता किंवा झाऱ्याने सुद्धा बनवू शकता। त्याने सुद्धा अगदी सहजच ही बुंदी तयार होते। तर हे बघा, अशा पद्धतीने बॉटलला जे आहे ते इथे छिद्रे पाडून घ्यायचे। तर आपल्याला लाडू बनवायचे आहेत, तर लाडूसाठी आपल्याला बारीकच बुंदी इथे पाहिजे, फार मोठी बुंदी लागत नाही आपल्याला। तर इथे मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे आणि बुंदी बनवण्यासाठी तेल जे आहे ते अगदी कडकडीत असं गरम पाहिजे। तर मी इथे हे बघा बुंदी जी आहे ती बनवतीये। तर अगदी हाताच्या थोड्या अंतराने वरतून आपल्याला हे मिश्रण जे आहे ते टाकायचंय आणि एकाच जागेवर नाही टाकायचे, असं गोल गोल फिरवून आपल्याला ही बुंदी टाकून घ्यायची आहे इथे पूर्ण। हे बघा, अशा पद्धतीने मस्त अशी बारीक बुंदी तयार झाली, बघू शकता तुम्ही। तर इथे मी सर्व बुंदी जी आहे ती बनवून घेतेय। हे बघा, अशा पद्धतीने थोडंसं अंतरावून टाकायचंय, म्हणजे बुंदी जी आहे ती व्यवस्थित आपली तयार होते आणि फुलते पण छान। यामध्ये सोडा वगैरे टाकायची अजिबात गरज नसते। तर इथे मी सर्व बुंदी जी आहे ती बनवून घेतलेली आहे आणि इथे पाक जो आहे तो बनवायला ठेवला होता आपण, तो सुद्धा तयार झालेला आहे। याला फार जास्त आपल्याला एक ताराचा पाक किंवा असं काही तयार नाही करायचंय, याला फक्त आपल्याला एक उकळी येऊ द्यायची आहे आणि मग बुंदीचं जे मिश्रण आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। गॅस इथे चालूच ठेवायचा आहे आणि सर्व व्यवस्थित मिक्स करायचं आहे। तर मी इथे टरबूजचे जे बी असतात ते टाकून घेतलेलं आहे, हवं तर तुम्ही काजू बदाम हे सुद्धा टाकू शकता। आणि यामध्ये चमचाभर मी तूप टाकलेलं आहे आणि सर्व जे आहे ते मिश्रण आपलं व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचंय, जोपर्यंत त्यातला पाक जो आहे तो पूर्ण आपला बुंदीमध्ये मुरत नाही तोपर्यंत। आणि त्यानंतर इथे आपल्याला त्याचे लाडू तयार करून घ्यायचे आहेत पूर्ण। हे बघू शकता तुम्ही, मस्त असे मोतीचूरचे लड्डू तयार झालेले आहेत। खूपच छान असे हे लाडू झटपट तयार होतात, सोपी पद्धत आहे, फार अवघड पण नाही। आणि जे मी प्रमाण सांगितलंय त्याचप्रमाणे तुम्ही बनवा, अगदी परफेक्ट हे लाडू तयार होतील। बघा किती छान रसरशीत असे मोतीचूरचे लाडू तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडत असेल तर लाईक शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब